अकाउंटन्सी विषयाची प्राध्यापिका म्हणून 15 वर्ष अनुभव, HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स चर्चगेटचे, भवन कॉलेज चौपाटी, लाला लजपतराय कॉलेज, भवन कॉलेज अंधेरी या कॉलेजमधून त्यांनी प्राध्यापकीचे हे केले. अशा प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. मुंबई विद्यापीठातून बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयात PhD सुरू आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारण या विषयावर साप्ताहिक वेद, मुंबई तरुण भारत आणि एकता मासिक इत्यादी ठिकाणी त्यांनी आपले लेख प्रकाशित केलेले आहे. त्याबद्दल त्यांच्या काळामधून त्याचं हे करा. आता वक्त्याने विनंती आहे की त्यांनी आपलं भाषण सांगा. नमस्कार. खरं तर विरारला सकाळपासून खूप जोरात पाऊस, म्हणून दुपारी लवकरच निघाले आणि इथे एका नातेवाईकांकडे आले आणि मी पोहोचले आणि त्याच्यानंतर बोरिवलीला पाऊस चालू झाला जोरदार. म्हटलं पावसाला कळलं की काय विरारवली बोरिवलीला पोहोचली म्हणून. पाटला करत पाऊस इकडे आणि तो असा धो चालू झालेला आहे. असाच सकाळपासून विरारला चालू होता. नंतर घरी फोन केला तेव्हा कळलं की तिकडचा पाऊस थांबला आणि इकडे चालू झाला. आणि या वैशिष्ट्य म्हणजे या एवढ्या धोधो पावसातही तुम्ही इतके सगळेजण आलात, याबद्दल खरंच मला तुमचं कौतुक वाटतं की आम्ही आता मध्यम वयातही धोधो पाऊस आहे म्हटलं, अरे बापरे, बाईकने जाता नाही येणार, कार नाही करता येणार, काय करायचं अशा नियमांचे असतो. त्यात तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघाचे सगळे सभासद इथे आलात, मला खरंच कौतुक वाटतं. तर मी विषय, मला संजय सरांचा फोन आला. मला म्हणाले तुमचं व्याख्यान ठेवायचंय, विषय द्याल का? म्हटलं जागतिक अर्थकारणाशी निगडीत कोणत्याही विषयावर बोलू शकते. मग असा एक विषय दिला मी अर्थकारणाशी निगडीत. नंतर देवधर सरांना फोन केला. म्हटलं मी असा विषय दिलाय, याची रूपरेषा अशी अशी आहे. तर देवधर सर मला म्हणाले तुम्हाला एखादा वेगळा विषय घेता येईल का? म्हटलं वेगळा विषय डोक्यामध्ये आहे. कोणता आहे? कुटुंब व्यवस्था हा अर्थव्यवस्थेचा गाभा असा विषय डोक्यामध्ये आहे आणि याच्यावरती मी स्वतः काम करते. माझा रिसर्च चालू आहे. त्या रिसर्चला मला मदत करणारे IIT मुंबईचे असोसिएट प्रोफेसर आहेत डॉक्टर वरदराज बापट म्हणून आणि डॉक्टर MR व्यंकटेश चेन्नईहून. या 2 सरांशी मी या विषयावरती चर्चा करते आणि हा विषय मांडायचा आहे. तर आता मांडू का? तर म्हणाले अवश्य, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही विषय घ्या. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जेव्हा अर्थव्यवस्था म्हणतो किंवा अर्थशास्त्राबद्दल जेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये वाचतो तेव्हा आपल्याला एकच लक्षात येतं की बातम्या येतात त्या GDPच्या. अर्थव्यवस्था वाढीचा दर, अर्थव्यवस्था वाढीचा दर एक तर तो पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. ठीक आहे, अर्थव्यवस्था घसरली असं म्हटलं जात नाही, तो वाढीचा दरच असतो. आणि सर्वसामान्यांना कळत नाही की असं बाबा काहीतरी GDP. तर GDP म्हणजे काय? GDP म्हणजे काय हे तुमच्या सगळ्यांच्या मनात नक्कीच आलं असेल जेव्हा बातम्या वाचताना, ऐकताना किंवा TV वर त्याचं विश्लेषण बघताना. आलं होतं का? तर GDP ही संकल्पना जी आहे ती पाश्चिमात्यांनी आपल्याला दिलेली आहे. GDP म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि असं एक समीकरण किंवा सूत्र बनवलेलं आहे आणि ते सूत्र असं आहे C+I+G+X-M. C म्हणजे कन्झम्पशन, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, X म्हणजे एक्सपोर्ट आणि M म्हणजे इम्पोर्ट. C+I+G+X-M कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर यांची बेरीज केली जाते आणि एक्सपोर्टमधून इम्पोर्ट मायनस केल्यानंतर जो जे येते ती GDPची व्याप्ती असते, ती GDPची आकडेवारी असते. अशी दरवर्षी किंवा दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी ही GDPची आकडेवारी प्रकाशित होते. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे या सूत्रामध्ये की कन्झम्पशन
आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर एखाद्या राष्ट्राचं जास्त असेल तर ऑटोमॅटिकली ते राष्ट्र जीडीपीच्या दृष्टीने क्रमांक 1 राष्ट्र होणार आणि म्हणून अमेरिका ही क्रमांक 1 राष्ट्र आहे जीडीपीमध्ये. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त कन्झम्पशन होतं. अमेरिकेची लोकसंख्या ही फक्त 4% आहे आणि अमेरिका जगातल्या एकूण रिसोर्सेसपैकी 32% कन्झम्पशन करतो. म्हणजे जर आपण प्रमाण बघितलं तर 4% लोकसंख्या आहे ते 32% इतक्या मोठ्या प्रमाणावर कन्झम्पशन करतं. त्याच्यामुळे अर्थात अमेरिकेचे जीडीपीचे आकडे मोठेच असणार आहेत. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरमध्येही अमेरिकेच्या गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरचा म्हणजे अमेरिकेचं सरकार जे खर्च करतं ते सरकारचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण त्यांच्यासाठी लागणारे वेगवेगळे जे काही कॉस्ट असतील त्यांच्याकडे सोशल सेक्युरिटी मेजरमध्ये जास्त पैसा खर्च होतो. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट असते गव्हर्नमेंट आणि बाकीचे त्यांचे काही खर्च असतील त्याच्यामुळे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सुद्धा जास्त आहे. आता अमेरिका आहे ती डॉलरमध्येच चालते, डॉलरमध्येच सगळे आकडे होतात. पण भारत आहे, भारताचा व्यवहार मात्र रुपयामध्ये होतो आणि रुपया आणि डॉलरचा जो विनिमय दर आहे त्यामुळे रुपयामध्ये खर्च केलेली जी रक्कम आपण असते ती डॉलरमध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा ती खूप छोटी दिसते रुपयाची डॉलरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर. पण डॉलरची रुपयामध्ये कन्वर्ट केल्यानंतर रक्कम जास्त होते. उदाहरणार्थ एक मेथीची जुडी अमेरिकन मॉलमध्ये $2 मिळते. आता सध्या आपला विनिमय दर आहे $1 बरोबर 86 रुपये, 86-87च्या दरम्यान आहे. 86 रुपये पकडले म्हणजे 86 रुपये पकडले तर तीच मेथीची जुडी किती रुपयाला पडली? 170 पेक्षा जास्त. आणि आपल्याकडे वास्तविक किती रुपयाला मिळते मेथीची जुडी? 20 रुपयाला. म्हणजे आपण आपल्या मेथीच्या जुडीचा अमेरिकन डॉलरमध्ये जर किंमत केली तर ती फारच कमी येईल. आणि अशा प्रकारे आपलं कन्झम्पशन जेव्हा अमेरिकन डॉलरमध्ये जातं तेव्हा त्याची व्याप्ती ही अतिशय लहान असते. आणि तरीही आज भारत 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे जीडीपीसाठी. आणि हे सगळे जे काही दिलेल्या संकल्पना ज्या आहेत त्या पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत. आता ह्या जीडीपीमध्ये 5व्या क्रमांकावर जर भारत आहे तर पहिले 4 कोण आहेत? पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी, चौथ्या क्रमांकावर आहे जपान आणि 5व्या क्रमांकावर आहे भारत. आता सध्या जागतिक अर्थकारणामध्ये परिस्थिती अशी आहे जवळजवळ सगळेच अर्थतज्ञ म्हणतात अमेरिकन इकॉनॉमी इज ऑन द वर्ज ऑफ कोलॅप्स. अमेरिकन इकॉनॉमी ही कोसळण्याच्या मार्गावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये स्लो डाऊन ऑफ इकॉनॉमी सुरू झालेला आहे. त्यांच्या रिअल इस्टेट सेक्टरला खूप मोठा फटका बसलेला आहे. आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये या बातम्या येत नाही पण जे जागतिक अर्थकारणाचा अभ्यास करतात त्यांना या दृष्टीने माहिती आहे. जर्मनीमध्ये रिसेशन चालू आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे जर्मनीचं उत्पादन क्षेत्र त्याच्यामध्ये बऱ्याचशा फॅक्टऱ्या ह्या बंद पडायला लागलेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल फॉक्सवॅगन हा जर्मनीचा प्रतिष्ठित ब्रँड या फॉक्सवॅगनची 78 वर्ष जुनी असलेली फॅक्टरी बंद करावी लागली आणि ती बंद केल्यानंतर जेव्हा रशियाला कळलं की जर्मनीमधला प्लांट बंद होत आहे रशियाने लगेच त्यांना स्वतःकडे जागा दिली आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तिथे सुरू करावा असं सांगितलं. 78 वर्ष जुनी असलेली फॅक्टरी जर बंद पडत असेल तर जर्मनीचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किती धोक्यात आहे याचा विचार करा. चौथ्या क्रमांकावर असलेला जपानही स्लो डाऊन ऑफ इकॉनॉमी सध्या फेस करतोय आणि जपानचा बर्थ रेट कमी झाल्यामुळे जपानमध्ये काम करण्यासाठी माणसं नाही. जपानने भारताला सांगितलंय तुमच्याकडून आम्हाला स्किल्ड वर्कर्स पाठवा. म्हणजे 4ही पहिले देश जे जीडीपीच्या दृष्टीने पहिल्या 4 क्रमांकावर आहेत त्यांच्या अर्थव्यवस्था तितक्याच्या चांगल्या काम करत नाही. आणि 5व्या क्रमांकावर असलेला भारत ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. संपूर्ण जगाचा अर्थव्यवस्था वाढीचा सरासरी दर हा 3% सांगितला गेला. तो भारतासाठी 6.5% हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेचा. म्हणजे बाकीच्या इकॉनॉमीच्या पहिल्या टॉप 4 आहेत त्या चांगली अर्थव्यवस्थेची कामगिरी करत नसताना भारत मात्र अर्थव्यवस्थेची खूप चांगली कामगिरी करतो.
असं काय आहे भारतामध्ये की भारत चांगली कामगिरी करतो? कुटुंब व्यवस्था, अगदी कुटुंब व्यवस्थेची अतिशय घट्ट रुजलेली पायामुळं ही भारतीय अर्थव्यवस्था नुसते टिकून ठेवण्यात नाही तर आज जगामध्ये सगळ्यात फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी होण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावते. भारतीय अर्थशास्त्र म्हटलं, सॉरी आहे किडा इकडे, मला ते डिस्टर्ब झालं असतं सारखं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था म्हटली की चाणक्याचं अर्थशास्त्र, भारतीय अर्थशास्त्र म्हटलं की चाणक्याचं अर्थशास्त्र. आर्य चाणक्याने जे अर्थशास्त्र सांगितलेलं आहे त्या अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे समाज व्यवस्था आणि राज्यव्यवस्था यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याच्यावर आधारित आर्य चाणक्यांचं अर्थशास्त्र आहे. इथे समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आणि राज्यव्यवस्था याला दिलेलं महत्त्व चाणक्यांच्या अर्थशास्त्रामध्ये दिसून येतं. त्यांनी बरेचसे नियम म्हणजे राजाने कसं वागावं, नागरिकांनी कसं वागावं याच्याबद्दल लिहिलेले आहेत आणि त्याच्यामधून जे अर्थशास्त्र उदयाला येतं ते चाणक्यांचं अर्थशास्त्र आहे. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये अगदी चाणक्याच्या अर्थशास्त्राप्रमाणे नाही पण साधारण त्याच मूलभूत संकल्पनेवर आधारित राज्यांची अर्थव्यवस्था होती. वेगवेगळ्या राज्यांची अर्थव्यवस्था होती. म्हणजे त्याचा पाया काय होता? समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था हा त्याचा पाया होता. एक त्याच्याबरोबर एक महत्वाची भूमिका बाहेर पडणारी गोष्ट आपल्याकडे होती आणि ती म्हणजे गुरुकुलं. गुरुकुलामध्ये आत्तासारखं क्लासरूम टीचिंग नव्हतं की सरसकट सगळ्यांना एकच अभ्यासक्रम दिलाय आणि त्याच्याप्रमाणे शिकवलं होतं. प्रत्येक मुलाची गुणवैशिष्ट्य जी असतील, त्यांचे कौशल्य ज्याच्यामध्ये असेल त्याच्याप्रमाणे त्या मुलाला किंवा मुलीला घडवलं जात होतं. त्याच्यामुळे गुरुकुलामधून बाहेर पडणारे जे तरुण तरुणी होते ते आत्मनिर्भर होऊन बाहेर पडत होते आणि असा आत्मनिर्भर भारत हा संपूर्ण जगामध्ये व्यापार करत होता. हे पाश्चिमात्यांनी ज्या स्टडी रिपोर्ट्स केले त्या स्टडी रिपोर्ट्समध्ये हे सिद्ध झालं की इसवी सन 1000 सालापर्यंत भारत हा जगातली क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था होता. आणि त्याच वेळेस असं म्हटलं जातं, इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या इतिहासकारांनी की भारतातून सोन्याचा धूर निघत होता. भारतात सोन्याच्या खाणी आहेत? आहे सोन्याच्या खाणी? नाही. भारतात सोन्याच्या खाणी नाही तरीही भारतीय अर्थव्यवस्था इतकी क्रमांक 1 ची मोठी होती की भारतातून सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे व्यापार करताना व्यापारी वेगवेगळ्या वस्तू घेऊन जात होते. त्या वस्तूच्या बदल्यात व्यापारी सोनं चांदी घेत होते. इतका भारतामध्ये सोन्याचा साठा होता. म्हणजे जेव्हा पाश्चिमात्यांचे GDP, डिमांड, सप्लाय, मार्केट इकॉनॉमी, इंडायसेस अशा कुठल्याही संकल्पना अस्तित्वात नव्हत्या तेव्हा भारत क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था होती. नंतर वसाहतवाद आला. पहिल्यांदा मुघल आक्रमकांनी भारतावरती राज्य केलं आणि त्याच्यानंतर वसाहतवादी इंग्रज आणि पोर्तुगीज भारतात आले आणि संपूर्ण जगामध्ये बघितलं तर इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांनी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. वसाहतवादाचा उदय झाल्यानंतर वसाहतवाद्यांना जशी हवी तशी अर्थव्यवस्था त्यांनी राबवली. म्हणजे उदाहरणार्थ जिजियासारखा कर घ्यावा किंवा इंग्रजांनी लादलेले जे अन्यायकारक कर असतील ते कर त्यांनी फक्त स्वतःचा खजिना भरावा यासाठी लावले होते. त्यांना भारताच्या किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची काहीही देणं नव्हतं. त्यांचा उद्देश फक्त लूट हाच होता. आणि याच वेळेस वसाहतवाद उदयाला आला. त्याच वेळेला पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये इकॉनॉमिक्स म्हणून एक नवीन संकल्पना उदयाला आली. आर्य चाणक्यांचं अर्थशास्त्र फार आधीच आहे आणि इकॉनॉमिक्सची संकल्पना जी उदयाला आली ती फार नवीन संकल्पना आहे. आणि त्या इकॉनॉमिक्सच्या संकल्पनेमध्ये सुरुवातीला
इकॉनॉमिक्स. ॲडम स्मिथच्या इकॉनॉमिक्स, मग केन्सचं इकॉनॉमिक्स, हॅट आणि सॅम्युल्सनचं इकॉनॉमिक्स, असं वेगवेगळ्या थिअरी तिकडे डेव्हलप होते. आणि त्याच्याबरोबर अजून काही दोन संकल्पना अशा अस्तित्वात आल्या, त्या म्हणजे एक भांडवलशाही आणि दुसरा कम्युनिझम. भांडवलशाहीमध्ये होतं काय, तर भांडवलशाहीमध्ये ज्याच्या हातात भांडवल असतं तो स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक गोष्ट करत असतो. आणि कम्युनिझम ही बरोबर उलटी संकल्पना आहे. कम्युनिझममध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, समाजाची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी, सरकारने त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करावं, असं सगळं आहे. पण ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञ हे अब्राहमिक पंथामधून आलेले होते. त्या अब्राहमिक पंथामध्ये कुटुंब व्यवस्था किंवा समाज रचना याला कुठलीही किंमत नव्हती. म्हणून या पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांच्या अर्थशास्त्रामध्ये कुटुंब व्यवस्था किंवा समाज रचनेचा अभ्यास केला गेला नाही. साधारण वसाहतवाद संपला कधी, तर दुसऱ्या महायुद्धानंतर. या दुसऱ्या महायुद्धाच्या अगदी सुरुवातीला आधी 1929 मध्ये अमेरिकेमध्ये महामंदी आली आणि त्याचा बहुतेक युरोपीय राष्ट्रांना फटका बसला. ही महामंदी आल्यानंतर तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकलिन रुझवेल्ट. त्यांनी तेव्हाचे प्रसिद्ध अर्थतज्ञ जे.एम. केन्स यांना विचारलं की याच्यावरती उपाययोजना काय. ती महामंदी इतकी भयानक होती की तुम्ही गुगलवर सहज ग्रेट डिप्रेशन 1929 असं जर टाकलं तर तुम्हाला जे फोटो दिसतील ते आजही आपल्या डोळ्यात पाणी आणतात. इतकी अमेरिकन नागरिकांची दुर्दशा झालेली होती. जे केसला विचारलं याच्यावरती तुम्ही उपाय सुचवा. केसने सांगितलं गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर वाढवावं, लोकांसाठी रोजगार द्यावा आणि रोजगार दिल्यानंतर लोकांच्या हातात पैसा येईल. लोकांच्या हातात पैसा आल्यानंतर आपोआप पैसा मार्केटमध्ये वाढेल आणि पैसा वाढला की अर्थव्यवस्थेला बळकट मिळेल. त्याला केन्शियन इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. हे केन्सच्या इकॉनॉमिक्स प्रमाणे अमेरिका चालत होती. पण नंतर केन्सचं इकॉनॉमिक्स हे चुकीचं आहे असं पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांनीच जाहीर केलं. आणि मग मार्केट इकॉनॉमी अशी संकल्पना आली 1980च्या दशकात. मार्केट इकॉनॉमी संकल्पना आली आणि त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत होती. आणि 2000 साली अमेरिकेला फटका बसला, .com बबल आला. .com बबल आला. 2001ला अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाला. ट्विन टॉवर्स पाडले गेले आणि ट्विन टॉवर्स पाडले गेल्यानंतर अमेरिकेला जाणवलं की परत आपण केन्सच्या थिअरीप्रमाणे चालायला हवं, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला ॲडम स्मिथची लेजिस्लेटिव्ह पॉलिसी नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन पासून केन्सची गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन पर्यंत आलेली पॉलिसी आणि त्याच्यानंतर मार्केट इकॉनॉमी आणि तिथून परत केन्सकडे अमेरिका गेली. जरी गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन गरजेचं असलं तरी अमेरिकेने अजून एक गोष्ट केली, फ्री क्रेडिट अवेलेबल केलं. फ्री क्रेडिट, इझी लोन. आता आपण जेव्हा कोणतंही लोन काढतो, लोन घेतो, तेव्हा आपला सिबिल स्कोअर, सॅलरी स्लिप आणि बरेच आपल्या डॉक्युमेंट बघितले जातात. पण तसं न करता अमेरिकेमध्ये सहज क्रेडिट कार्ड वाटली गेली. होम लोन सुद्धा कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही गॅरंटीशिवाय होम लोन किती केली आणि अमेरिकन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आला. पण याचा अर्थ अमेरिका एकदम सुदृढ इकॉनॉमी असायला हवी होती, पण तसं झालं नाही. 2008ला सबप्राईम क्रायसिस झाले. लोकांना घेतलेली लोन फेडणं कठीण झालं. ऑक्टोबर 2008 मध्ये आपल्याकडे दिवाळी होती, अगदी लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. मला आठवतंय स्टॉक मार्केट उघडलं होतं स्वतःसाठी मुहूर्ताचे ट्रेडिंग करायला आणि अमेरिकेहून बातमी आली, लेमन ब्रदर्स या इन्व्हेस्टमेंट बँकांनी स्वतःची बँक्रप्सी डिक्लेअर केली. 15 मिनिटात मुहूर्ताचे ट्रेडिंग बंद झाले. इतकी ती शॉकिंग न्यूज होती. 2008ला अमेरिकन अर्थव्यवस्थेने फार मोठा धक्का सहन केला. म्हणजे पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत मांडतात, वेगवेगळ्या थिअरी मांडतात, पण कुठलंही फुल प्रूफ सोल्युशन त्यांना मिळालेलं नाही की जेणेकरून
त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे आर्थिक संकट येणार नाही. आणि 1929 आणि आता 2025 जवळजवळ 100 वर्ष होती महामंदीला आणि पुन्हा अमेरिका त्याच महामंदीच्या ऑन द वर्ज ऑफ दॅट ओनली अशा कडेवरती येऊन पोचलेला. आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची, 1990 मध्ये भारत हा फ्रॅजाईल 5 इकॉनॉमीमध्ये होता, नाजूक असलेल्या 5 इकॉनॉमीमध्ये होता. पण 1990 मध्ये असं काही घडलं नाही की भारतीय नागरिकांना फटका बसला. 2008च्या सबप्राईम क्रायसिसमध्ये अमेरिकेचे नागरिक अक्षरशः रस्त्यावर आले कारण होम लोन घेतलेल्यांची गरज होती. पण 1990ला भारताची अर्थव्यवस्था नाजूक अर्थव्यवस्था आहे म्हणून IMFने बेलआउट पॅकेज दिलं. पण भारतातला कुठलाही नागरिक रस्त्यावर आला नाही. कारण काय? भारताची समाज रचनेवर आधारित कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्थेला भारतामध्ये असलेलं महत्त्व, विवाह संस्था, एकमेकांना सांभाळून घेणारी माणसं, त्याच्यामुळे भारतावर ती परिस्थिती आली नाही जरी नाजूक अर्थव्यवस्था असली तरी. आणि हे पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांना आजपर्यंत कळलेलं नाहीये की अर्थशास्त्र म्हटल्यानंतर अर्थशास्त्र हा समाजामधूनच येतो आणि सामाजिक शास्त्राचा हा भाग असल्यामुळे समाजाचा आणि कुटुंब व्यवस्था म्हणून विचार करून अर्थशास्त्र बनवायला पाहिजे असं अजूनही पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांना जाणवलेलं नाही. आदिमानवाचा विकास होत गेला तशा संस्था उदयाला आल्या आणि सगळ्यात पहिली उदयाला आलेली संस्था कोणती होती तर विवाह संस्था. आणि विवाह संस्थेबरोबर कुटुंब संस्था उदयाला आली. संस्था म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एखादी संस्था, आता ही ज्येष्ठ नागरिक संघ वजिरा बोरिवलीची संस्था आहे म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ज्येष्ठालयाचा हा हॉल येणार. म्हणजे एखादी जेव्हा आपण संस्था म्हणतो तेव्हा त्याची इमारत, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर नियम, कायदे हे सगळे येतात. तसे न्यायव्यवस्था आपण म्हणतो तसं न्यायालय आले, न्यायाधीश आले, वकील आले, त्याच्याबरोबर आलेले न्यायालयाचे नियम. शैक्षणिक संस्था म्हटली की शाळा, महाविद्यालय, त्याच्याबरोबर येणारे ते नियम. तर जेव्हा आपण कुटुंब व्यवस्था म्हणतो तेव्हा कुटुंब व्यवस्थेचा नियम, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्या खूप महत्वाच्या असतात. जशा कुटुंब व्यवस्था जशी उदयाला आली तशा बहुतेक संस्कृतींनी बहुपत्नीत्व स्वीकारले. पण नंतर बहुपत्नीत्वाचे तोटे लक्षात आले आणि ते तोटे लक्षात आल्यानंतर बहुतेक संस्कृती या एकपत्नीत्वाकडे वळल्या. पण आजही एक विशिष्ट समाज असा आहे की तो आजही बहुपत्नीत्वाचा पुरस्कार करतो. हा बहुपत्नीत्वाचा पुरस्कार करणारा जो समाज ज्या देशांमध्ये आहे त्याचं वैशिष्ट्य असं की तिथे शांतता, कायदा सुव्यवस्था स्थिती कायम बिघडलेली असतो. त्याच्यामुळे प्रगतीमध्ये अडचण निर्माण होतो आणि प्रगतीमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे तो देश फार मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती करू शकत नाही. जेव्हा बहुपत्नीत्वाचा स्वीकार एखादा समाज करतो आणि एका पुरुषाला 4 स्त्रियांशी लग्न करायला परवानगी देतो, त्याचाच अर्थ निसर्गाचा एकाच एक नियम हा डावलला जातो तिथे आणि 3 पुरुष हे विवाहाविना राहतात. जे तरुण वय असतं, ज्या तरुण वयात पुरुषांचे हार्मोन्स अतिशय उग्र स्वरूपाचे असतात, त्या वयामध्ये वासना न शमलेले असे तरुण हे हिंसक मार्गाकडे सहज खेचले जातात. आणि त्यात अस्मानी किताबाचा उल्लेख करून 72 अप्सरांची आभासी लालच दाखवून त्या तरुणांची डोकी भडकवली जातात आणि त्यामुळे दहशतवाद संपूर्ण जगामध्ये दहशतवाद पोचण्यासाठी असे तरुण कायम उपलब्ध असतात. आणि त्यामुळे संपूर्ण जगाला, फक्त ठराविक देशाला नाही, तर संपूर्ण जगाला आज दहशतवादाचा खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. आणि त्याच्यामुळे अर्थातच संरक्षणावरचा खर्च हा वाढतो. नुसता देशाबाहेर देशाचं संरक्षण आहे, देशांतर्गत संरक्षणाचाही खर्च वाढतो आणि तो अर्थव्यवस्थेवरती एक ताण आणणारा असतो. ज्या देशांनी अशा प्रकारची व्यवस्था स्वीकारली त्या देशांनाही फटके बसले.
सिरियासारख्या देशातून नागरिकांना दुसऱ्या देशात जावं लागलं आणि ते नागरिक ज्या देशामध्ये गेले तिथेही त्यांनी तशाच हिंसक कारवाया सुरू ठेवल्या आणि त्या देशांमध्ये आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे. आपल्याला फार लांबचं उदाहरण नाही, आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेला पाकिस्तान आहे. तो त्या विशिष्ट समाज विशिष्ट विचारसरणीच्या आधारे निर्माण झाला आणि आज पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या अतिशय डबघाईला आलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये भिकारी अशीच त्यांची संकल्पना आहे. आज चीनकडे म्हणजे अमेरिकेकडे जो मदत करेल त्याच्याकडे भीक मागायची, एवढंच पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं स्थान राहिलेलं. त्यामुळे फक्त कुटुंब व्यवस्था विवाह संस्था असं नाही तर एकपत्नीत्व असलेली विवाह संस्था ही अतिशय महत्वाची भूमिका बजावते आणि हे अभ्यासाअंती सिद्ध झालेलं आहे. जोसेफ हेनरिच नावाचे एक मानववंश शास्त्रज्ञ होते. त्यांनी असं सांगितलं की अथेन्स आणि स्पार्टा या ग्रीक शहरांमध्ये एकपत्नीत्व असलेल्या संस्कृतीचं मूळ आहे. पुढे हे रोममध्ये पसरलं, तेव्हा ख्रिश्चन धर्माचा प्रचार होत होता. चर्चेसनी ही संकल्पना उचलून धरली. चर्चेस मार्फत ते संपूर्ण युरोपात पसरलं आणि एकपत्नीत्व हे अतिशय प्रतिष्ठेचं मानलं गेलं. भारतासाठी तर फार पूर्वी प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये ही संकल्पना जाते एकवचनी एकपत्नी एकबाण. त्यामुळे भारतासाठी ही अतिशय जुनी संकल्पना होती आणि हीच एकपत्नीत्व असलेली संकल्पना दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत अतिशय प्रतिष्ठेची होती. 1950 मध्ये अमेरिकन घरांमध्ये 75% विवाहित स्त्री पुरुष राहत होते आणि 80% मुलंही आपल्या आई वडिलांबरोबर त्या विवाहित जोडप्यांबरोबर राहत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही प्रतिष्ठेची होती कुटुंब व्यवस्था. इन्ग्रिड बर्गमन अशा नावाची एक स्वीडिश अभिनेत्री होती. ती अमेरिकेमध्ये अतिशय लोकप्रिय झाली. स्वीडनला राहायची पण ती लोकप्रिय झाली. अमेरिकेत हॉलिवूड होता तिथे लोकप्रिय झाली. ती अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. 1949ला तिथे इटालियन डायरेक्टर रॉबर्ट रुझोलिनी बरोबर तिने काम करायला सुरुवात केली. या रॉबर्ट रुझोलिनी बरोबर काम करताना तिथे त्याच्याबरोबर प्रेमसंबंध जुळले आणि दोघेही विवाहित असतानाही या बर्गमन या अभिनेत्रीला रॉबर्ट रुझोलिनी पासून मूल होणार आहे हे म्हटल्यानंतर अमेरिकन नागरिकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. बर्गमनला अमेरिकेत राहणं मुश्किल झालं. तिला युरोपात स्थायिक व्हावं लागलं. म्हणजे अशा प्रकारे अमेरिकन समाजही आपल्यासारखा नैतिकता अनैतिकता हा सगळं मानणारा होता आणि त्याच्याप्रमाणे चालणारा होता. सिंगल मदर ही संकल्पना तिथे अजिबात अस्तित्वात नाही. मग असं काय झालं की अमेरिकन समाजाचं इतकं मोठं अधःपतन झालं? डावे आणि स्त्रीवादी विचारवंत याला सगळ्यात जास्त कारणीभूत होते. आज आपणही बरेच सजग झालो. त्यामुळे आपणही या विषयावरती विचार करतो. आपल्याही मनात येतो फेमिनिझम आणि फेमिनिझम म्हणजे एक्स्ट्रीम फेमिनिझम, डावे विचारवाद, कम्युनिस्टांच्या संकल्पना आज आपण आपल्या देशामध्ये वाचतो. पण याची सुरुवात झाली अमेरिकेमध्ये. डावे विचारवंत म्हटलं की कम्युनिस्ट डोळ्यासमोर येतात. खरं तर कम्युनिझमचा उदय झाला चीन आणि रशियामध्ये. पण फेमिनिझम घेऊन आलेला देश चीन किंवा रशिया नव्हता तर तो अमेरिका होता आणि म्हणून याला अमेरिकन कम्युनिझम म्हटलं जातं. त्यांच्याकडचे विचारवंत जे होते ते अब्राहमिक पंथातून आलेले होते. अब्राहमिक पंथामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान आहे. अब्राहमिक पंथांमध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये तर अगदीच टाकाऊ स्थान आहे. पण ज्यू आणि ख्रिश्चन या धर्मामध्येही त्यांची सुरुवातीची गोष्ट बघितली तर ॲडम आणि ईवची जी स्टोरी आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने जग निर्माण झालं त्या कथेमध्ये सुद्धा ॲडमच्या पाचळीपासून ईवचा जन्म झाला. म्हणजे स्त्रीचा जन्मच हा मुळात दुय्यम गोष्टीपासून झालेला. त्याच्यामुळे त्यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्रियांनी वडिलांचा किंवा भावाचा किंवा पतीचा सल्ला घ्यावा असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे.
जबाबदारी झाली म्हणजे पापाचा दोष पूर्णपणे त्या ईवरती गेला, स्त्रीवरती गेला. मुळात स्त्री हीच पापाची निर्मिती म्हटल्यानंतर त्यांच्याकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नियमच आहे. मग या स्त्रीवादाची भारताला खरंच गरज होती का? ज्या भारतामध्ये ज्या वेदांमधल्या ऋचा लिहिल्या गेल्या त्या ऋचांमध्ये गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी होत्या. वशिष्ठ पत्नी अरुंधती, वशिष्ठ आणि अरुंधती या आपल्या समाजामध्ये फार वर्चस्थान आहे. वशिष्ठ पत्नी अरुंधती अतिशय हुशार होत्या. अगस्त्य पत्नी लोपामुद्रा आणि अगस्त्य हे जोडपं तर असं आहे की दोघे एकमेकांचे गुरु झाले, इथपर्यंत ज्ञान मिळवलं. आणि अशा समाजातून आलेल्या भारतीय स्त्रीला स्त्रीवादाची खरंच गरज होती का? स्त्रीवाद आणून त्यांनी अहिल्याबाई होळकर, मी विसरले नाव त्यांचं, पण अहिल्याबाई होळकर जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं, ब्रिटिश इथे होते, तेव्हा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी देशप्रमाण काम करून दाखवलंय. मग त्या अहिल्याबाई होळकरांच्या पावनभूमीमध्ये स्त्रीवाद, पाश्चिमात्यांचा स्त्रीवाद यायची खरंच गरज होती का? हा आज आपणच आपल्याला विचारण्यासारखा प्रश्न आहे. त्यांना गरज होती कारण त्यांच्याकडे समाज योजनेमध्ये स्त्रीचं स्थान हे दुर्गम आहे. आपल्याकडे ऋषी आणि ऋषीपत्नी गुरुकुलं चालवत होत्या. त्या गुरुकुलाचा संपूर्ण कार्यभार ती स्त्री ऋषीपत्नी चालवत होती. शी इज जस्ट लाईक MBA डायरेक्टर. हे काम कमी नव्हतं तरी आपण तो स्वीकारला. जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत, जे स्त्रीवादी विचारवंत आहेत, ते सांगतात की भारतामध्ये स्त्रियांवर अन्याय झाला. तर अन्याय झाला असं न म्हणता भारतीयांना मुघल आणि इंग्रज अशा क्रूर राज्यकर्त्यांपासून स्त्रियांना वाचवायचं होतं. म्हणून स्त्रियांवरती संरक्षण व्हावं म्हणून काही बंधनं लादण्यात आली. आणि त्याही व्यवस्थेमध्ये जे 12 बलुतेदार पद्धती होती, त्या 12 बलुतेदार पद्धती सोनार, लोहार, कासार, सांभार हे सगळे कारागीर होते. त्या सोनाराच्या घरातल्या स्त्रीला सोनार काम करता येत होतं. शेतकऱ्याची स्त्री शेतात जाऊन पिकाचं सगळं बघत होती. लोहाराची स्त्री भाता चालवत होती. सांभाराच्या स्त्रीला चप्पलेचं पूर्ण शिवणकाम करता येत होतं. मग मला सांगा, स्त्रियांना कुठलं ज्ञान नव्हतं? स्त्रियांना खूप ज्ञान होतं. पण हे पाश्चिमात्यांनी नॅरेटिव्ह पसरवला की भारतीयांमध्ये स्त्रियांवर अन्याय झाला आणि स्त्री मुक्तीची एक चळवळ आली 80च्या दशकामध्ये. आणि ती स्त्री मुक्ती स्त्रियांना कुठून मुक्त करायचे? त्यांनी स्त्रियांना घरातल्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी एक पद्धतशीर अजेंडा राबवला. चूल आणि मूल हे तुच्छतेने वापरले गेलेले शब्द आहेत. खरं तर चूल म्हटल्यानंतर आज आपण अन्नपूर्णा देवीची आपल्या देवघरामध्ये पूजा करतो. अन्नपूर्णा हे स्त्रीचं स्वरूप आपण मानलेलं आहे. देवी ही संकल्पना आहे. पाश्चिमात्य विद्यांकडे बरेचसे संकल्पना नाहीये. मग अशी अन्नपूर्णा आपण एवढं सुंदर अन्नपूर्णेचं रूप असताना ती अन्नपूर्णा स्त्री असावी असं आपली अपेक्षा असताना आपण चूल हा शब्द तुच्छतेने वापरला. आज आपण मातृशक्ती म्हणतो. ज्या बाळामुळे त्या आईला मातृत्व प्राप्त होतं ते चूल आणि मूल तुच्छतेचं कसं काय असू शकेल? इथे आहेत मातृशक्ती. पटतंय तुम्हाला? चूल आणि मूल हे तुच्छतेचे शब्द नव्हते, पण त्या स्त्रीवादी विचारवंतांनी ते चूल आणि मूल हे तुच्छतेचे केले. म्हणजे एखादी स्त्री शिकली की तिने बाहेर जायचं आणि नोकरीच करायची. नोकरीच हे मी डबल अंडरलाईन मध्ये लिहिते. कारण काय आहे की जी उच्च विद्या विभूषित स्त्री असते ती स्वतःचा संसार व्यवस्थित करून आई वडील सासू सासऱ्यांचा करते. तिला विचारतात, हो तू काहीच करत नाही? अरे ती समाज बांधणीचं काम करते, ती कुटुंब सांभाळते, ती राष्ट्र निर्मितीसाठी हातभार लावते. मगाशी आपण GDPची संकल्पना बघितली. त्या GDPच्या संकल्पनेमध्ये हे स्त्रीचं कुटुंब निर्मितीचं, राष्ट्र निर्मितीचं काम कुठेही विचारात घेतलं जात नाही. आणि मग तुम्हाला आठवते काही महिन्यांपूर्वी, माझ्याकडे आता तारीख नाही आहे, एका कार्यक्रमात बोलताना आपले माननीय पंतप्रधान म्हणाले की GDP ही संकल्पना जाऊन GEP ही नवीन संकल्पना भारत आणणार आहे, ग्रॉस एम्पॉवरमेंट पॉवर. तर खरंच राष्ट्रासाठी काय योगदान देत आहे
नाही तर GDPचे आकडे फुगलेले आहेत आणि इकडे कुटुंब व्यवस्थेची वातावरण झालेली आहे. असंही करून चाललं नाही. म्हणजे स्त्रीवादी विचारवंतांनी स्त्री ही कशी तर शिकून नोकरीच करायला पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या दिवशी सोशल मीडियावर एक वाचलं की म्हणे साडी आणि टिकली लावलेली स्त्री उच्च विद्याविभूषित कशी असू शकते. म्हणजे उच्च विद्याविभूषित स्त्रीने ते कॉर्पोरेट सारखे कपडे घालायचे पुरुषांसारखे थोडक्यात आणि जायचं मगच ती उच्च विभूषित झाली आणि तिने टिकली लावायची नाही. एक एक गोष्ट करत हळूहळू स्त्रीवाद करत हा कुटुंब व्यवस्थेवर घातलेला घाला आहे. आणि ते इतकं पद्धतशीर सुरू आहे की मालिकांमध्ये दृकश्राव्य मालिकांमध्ये सुद्धा स्त्रियाच एकमेकांविरुद्ध कटकारस्थान करतात. अशा खरंच करतात का? तुमच्या आमच्याकडे असं कोणीही करत नाही, असं कोणीही वागत नाही, पण दाखवतात काय? म्हणजे ही स्त्रीमुक्ती अपेक्षित होती. आजकाल भारतामध्ये डायव्होर्सच्या केसेस अतिशय वाढल्यात. भले ते जगाच्या दृष्टीने कमी असतील, पण तुमच्या आसपास किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एखादी तरी तुम्ही केस अशी बघितलीच असेल. त्याच्यामध्ये जे ॲल्युमिनी आणि मेंटेनन्स मागितला जातो त्याची रक्कम आपल्या डोळ्यात पांढरे होतील अशी आहे. क्रोर्समध्ये मागितली जाते. म्हणजे स्त्रीमुक्ती करता स्त्रिया बळकट झाल्यात का? इथपर्यंत परिस्थिती यावी इतकी आपण पश्चिमात्यांच्या आहारी गेलो का? आणि हे सगळं आज मांडायचा मुद्दा आहे की कुटुंब व्यवस्था टिकून राहिली तरच समाजात शांतता राहते आणि समाजात शांतता राहिली तर तो विकास आर्थिक प्रगती करतो, समाज म्हणून प्रगती करतो आणि समाज म्हणून प्रगती करणारा देशच आर्थिकदृष्ट्या सुदृढ असतो. आणि म्हणून हा कुटुंब व्यवस्थेवर घातला जाणारा छोट्या गोष्टींमधून जो झाला आहे तो वेळीच ओळखून त्याच्यावरती उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. दुसरं असंच माध्यम आहे जाहिराती. मी फार जाहिरातींबद्दल बोलत नाही, पण एक दोन उदाहरणं तर नक्की सांगते. आम्ही लहान असताना साधारण 40-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, कंप्लीट मॅन ॲड होती. कोणाची कंप्लीट मॅन ॲड आहे? कंप्लीट मॅन रेमंडची आहे. कंप्लीट मॅन आजही रेमंडची आहे, कधीतरी येते कंप्लीट मॅन म्हणून, पण त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी झाली. म्हणजे रेमंडचे कपडे घातले की जो पुरुष कंप्लीट मॅन झाला, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज एज, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज क्वालिफिकेशन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज पोझिशन, आणि जर नाही घातले तर इनकम्प्लीट मॅन. आणि हा कंप्लीट मॅन ब्रँड रेमंड ज्यांनी दिला त्यांच्या मुलाने त्यांना स्वतःच्या कंपनीतून आणि घरातून बाहेर काढले. हा कंप्लीट मॅन अपेक्षित होता. म्हणजे पैसा हा इतका महत्वाचा झाला की मुलगा जो ब्रँड निर्माण केला त्या स्वतःच्या वडिलांना विचारेल पैसा हाच महत्वाचा आहे. हेही आपल्याला पाश्चिमात्यांनीच बरवलेलं आहे. तुम्ही कसे सुखाने समाधानाने राहता याच्यापेक्षाही पैसा हा महत्वाचा झाला. दुसरी एक ॲड आहे, काही वर्षापूर्वी येत होती, एक 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, मला नक्की आठवत नाही, पण 3-4 वर्षापूर्वी की हे यायची 2 मुलगे होते 8-10 वर्षाचे, एकमेकांशी बोलत असतात. एक विचारतो दुसऱ्याला, तो कुठे गेला होतास फिरायला? तो म्हणतो मैं नानी के घर गया था. दूसरा म्हणतो नानी के घर गया था, मैं तो इंटरनॅशनल फ्लाईट से आणि अमुक देशाचं नाव सांगतो. म्हणजे नानी के घर जाणं हे इतकं तुच्छतेचं झालं. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये प्रवास करावा, संस्कृतीची ओळख होते, मान्य आहे मला, पण याचा अर्थ नानी के घर जायचं हे तुच्छतेचं होत नाही. पण आपल्याला आपण कसं वागावं, कसा विचार करावा, कसे कपडे घालावे, हे सगळं हे डावे पद्धतशीर आपल्या डोक्यात भरवतात. आणि याचा सगळ्यात शेवटी वाईट परिणाम कशावर होतोय तर कुटुंब व्यवस्थेवरती वाईट परिणाम होतोय. अमेरिकन समाज रचना
सगळं पाहायला मिळतं. 1970च्या दशकात अमेरिकेमध्ये सिंगल मदरहूड आणि पॅट्रियार्चिकल फॅमिलीज म्हणजे पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था याच्याबद्दल फार मोठ्या मोठ्या चर्चा झाल्या. त्या चर्चांमधून निष्पन्न काय झालं तर सिंगल मदरहूड घेणाऱ्या स्त्रियांना त्या मदर्सना मदत करायला हवी आणि त्यांच्या मुलांना मदत करायला हवी. ते थांबवावं असा निर्णय नाही झाला आणि याला नाव दिलं कल्याणकारी राज्याची संकल्पना. कल्याणकारी राज्याची संकल्पना असं नाव देऊन त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सिंगल मदर्सना मदत द्यायला सुरुवात केली. कल्याणकारी राज्य म्हणजे काय तर कल्याणकारी राज्यामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक स्वार्थाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे व्यक्तीची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ती व्यक्ती पार पाडत नाही. तर ह्या जबाबदाऱ्या कोण घेतं? शासन त्या जबाबदाऱ्या. म्हणजे समाज रचनामधून जी काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजे त्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या शासन घेतं. आणि याचं मूळ कारण हे अमेरिकन राज्यघटनेमध्ये आहे. कारण अमेरिकन राज्यघटनेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. एक वेळ कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली तरी चालेल पण व्यक्तीचे वैयक्तिक हक्क जपले पाहिजे असं अमेरिकन विचारवंतांचं मत आहे. 1984 मध्ये मर्फी ब्राउन नावाची एक अमेरिकेमध्ये सिरियल आहे. हे मर्फी ब्राउन नावाचं त्याच्यामध्ये स्त्री पात्र होतं आणि ती महिला पत्रकार होती. ही महिला बंडखोर पत्रकार होती, बंडखोर विचाराची होती. तिने एकल पालकत्वाचा म्हणजे सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेमध्ये 2 राजकीय पक्ष, एक रिपब्लिकन आणि दुसरा डेमोक्रॅट्स. डेमोक्रॅट्सनी तिला उचलून धरलं. किती काय म्हणतो आपण आक्रमक, अजून एक वेगळ्या शब्दांना काय किती आधुनिक विचारसरणीची स्त्री आहे की जी एकल पालकत्व सिंगल मदर होण्याला तयार आहे. पण अमेरिकन समाजाला हे पटलं नव्हतं. त्यांनी रागारागाने टीव्ही चॅनलमध्ये फोन केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही असं कसं दाखवताय. त्यांनी सांगितलं की ही स्टोरी लाईन आहे आणि डाव्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला पसंत नसेल तरी तुम्ही ते बघत राहा म्हणून डावे तुमच्यावर ते सोपवत राहतात. कुठलाही अजेंडा भारतामध्ये कुठलीही गोष्ट घडली तर तुमच्या लक्षातही आलं असेल लोकप्रिय अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या मार्फत ते पसरवलं जातं. मग जर जनक्षोभ वाढला तर ती गोष्ट मागे घेतली जाते नाहीतर ते तसंच चालू ठेवलं जातं जोपर्यंत कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास होत नाही तोपर्यंत. आणि त्यावेळेचे उपाध्यक्ष होते अमेरिकेचे डॅन क्वेल म्हणून. त्यांनी सांगितलं की मर्फी ब्राउन या पात्राचं ग्लोरिफिकेशन करून डेमोक्रॅट अमेरिकन कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करत आहेत. पण तेव्हाच अमेरिकन अर्थतज्ञांनी सांगितलं की कुटुंब व्यवस्था अर्थव्यवस्थेसाठी अडथळा ठरत आहे आणि डेमोक्रॅटचा अजेंडा पुढे चालू आहे. जस्ट 2 मिनिटं. आपण थांबलो होतो डेमोक्रॅटचा अजेंडा कायम राहिला.
आणि एक वैशिष्ट्य असतं की राजकीय पक्षांना वोट बँक म्हणून एखादं मिळालं, एक पॉप्युलेशन मिळालं की त्या अनुषंगाने त्यांची धोरणं येतात. तर ह्या डेमोक्रेट्सचं वैशिष्ट्य असं की त्यांना आफ्रिकन अमेरिकन समाजाने पाठिंबा दिला. विशेषतः आफ्रिकन अमेरिकन महिलांनी त्यांना पाठिंबा दिला आणि आफ्रिकन अमेरिकन महिलांची 95% मतं ही डेमोक्रेट्सना मिळाली. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे नैतिकतेला धरून नसलेल्या वैयक्तिक वर्तनाला डेमोक्रेट्सनी प्रत्येक वेळेला पाठिंबा दिला. त्याच्यावर इथे प्रश्न निर्माण होतो की सिंगल मदर आहे म्हणजे कौटुंबिक जबाबदारी नाही, मग अशी जबाबदारी कोण घेतो? तर शासन ही वडील म्हणून जबाबदारी घेते. आणि याला फार छान नाव दिलं अमेरिकेने, नॅशनलायझेशन ऑफ फॅमिलीज. नॅशनलायझेशन ऑफ फॅमिलीज. आणि सिंगल मदर्सना भत्ता मिळतो, त्यांच्या मुलांना भत्ता मिळतो म्हणून झालं असं की आफ्रिकन अमेरिकन समाजातल्या महिला ज्यांचे असे सिंगल मदरचं प्रमाण 24% होतं ते आता 75% आहे. म्हणजे आफ्रिकन अमेरिकन समाजातल्या 75% मुलांना आपले वडील कोण आहे हेच माहिती. म्हणजे वडिलांची जबाबदारी कोणी घेतली? शासनाने घेतली. सिंगल मदर म्हणून दिला गेलेला भत्ता, त्यांच्या मुलाला दिला गेलेला भत्ता, नंतर बेरोजगारी भत्ता, मग ओल्ड एज पेन्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते तयार होते. आपल्याकडे आपण काय म्हणतो की आई वडिलांची जबाबदारी ही मुलं घेतात. म्हणजे ओल्ड एज मध्ये जेव्हा मुलं जबाबदारी घेतात तेव्हा शासन जबाबदारी घेणार झालं. प्रत्येक जबाबदारी शासनाने गेली. बेरोजगार भत्ता शासनाने दिला म्हटल्यानंतर त्यांना तरुणींना काम करायची गरजच नाही, घर बसल्या पैसे मिळतात. पुन्हा सिंगल मदर झाल्यानंतर सिंगल मदरचा भत्ता मिळतो, मुलं झाल्यानंतर मुलांच्या नावाने भत्ता मिळतो. आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल सिक्युरिटी मेजर्स बंद करायचा निर्णय घेतला तेव्हा एक व्हिडिओ फिरत होता, मला हसू आलं बघून. त्या बाईला 4 मुलं आहेत, ती सिंगल मदर आहे आणि तिला प्रत्येक मुलाच्या नावाने $2,000 भत्ता मिळतो, तो बंद होणार म्हणून ती रडायला लागली. म्हणजे सोशल सिक्युरिटी मेजर्स करता करता कुठपर्यंत जाऊन पोहोचलं. आपल्याकडे समाज म्हणून, कुटुंब व्यवस्था म्हणून एखाद्या कुटुंबाची परिस्थिती नसेल तर आजूबाजूचे नातेवाईक मदत करतात, मुलांची शिक्षणा करतात की जेणेकरून की ते कुटुंब त्या परिस्थितीतून बाहेर पडेल आणि पुढे मुलं मोठी होऊन काहीतरी चांगलं करतील. आणि हे समाज ऋण असतं, हे समाज ऋण फेडण्यासाठी मुलं करतात. पण इथे समाज ऋण वगैरे काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की हा जो पैसा उपलब्ध करायचा तो कुठे होणार? एक तर कराच्या माध्यमातून, नाहीतर लोन काढावं लागेल सरकारला. एक मला गोष्ट आठवते आता, छोटीशी, खूप लांब नाही ना, खूप म्हणजे मोठं नाही ना झालं लेक्चर. ती ग्रॉस ऑफरची स्टोरी तुम्हाला, ग्रॉस ऑफर अँड तुम्हाला माहिती असेल. तो असा वायरिंग घेऊन बसलेला असतो आणि तो त्या मुंग्यांना विचारलं जातो की मेहनत करण्याचे काय फायदा. हिंदीमध्ये पण ती आहे, इंग्रजीमध्ये आहे. तर त्या बिचारे काम करत असतात. ते सगळं वातावरण पाश्चिमात्य देशातलंच आहे. तिकडे पानगळ होते. पानगळ होत झाल्यानंतर तोपर्यंत मुंग्यांनी स्वतःचं अन्न मिळवलेलं असतं. पानगळ झाल्यानंतर ग्रास हॉपरला खायला काही नसतं. तो बिचारा मुंग्यांकडे बघायला लागतो. मुंग्या त्याला घेऊन जातात, पण त्याच्यामधून तो काही शिकत मात्र नाही. हीच गोष्ट जर आज घडली तर काय होईल? गव्हर्नमेंट ग्रास हॉपरच्या नावाने वेगवेगळे फंड डिक्लेअर करेल. ग्रास हॉपरला कशी मदत करायची त्याच्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना काढेल आणि त्याच्यासाठी कर कोणावर लागेल? मुंग्यांवर. आपण ते मुंगे आहोत, आपण शिस्तप्रिय राहतो, आपण ते कर भरतो, वेळच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे कर भरतो आणि सरकार दरबारी पैसे जमा करतो. तसेच अमेरिकन नागरिक जे कर भरतात त्यांचा पैसा सोशल सिक्युरिटी मेजर्सला वापरला जातो. मी स्पेसिफिक सोशल सिक्युरिटी मेजर्सला वापरला जातो असं का म्हणते तर अमेरिकन सरकारचा जो खर्च आहे त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा 79% हा सोशल सिक्युरिटी मेजर्सचा आहे.
आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरमध्ये सगळ्यात जास्त वाटा हा गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजचा आहे. तोही काहीतरी 20% आसपास असेल, 20-28%, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरमध्ये सगळ्यात जास्त वाटा सोशल सिक्युरिटी मेजर्सचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना दिले जाणारे कल्याणकारी योजनांचे पैसे. म्हणजे डावे विचारवंत, स्त्रीवादी विचारवंत यांनी जसं कुटुंब व्यवस्थेवर आघात करून अर्थव्यवस्थेवर आघात केला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली या कल्याणकारी योजना राबवणाऱ्या राष्ट्रांनी. आणि ते अमेरिका करते म्हणून ते बाकीच्या युरोपीय देशांमध्येही लागू झालं. आज स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी यांच्यासारखी राष्ट्र जी आहेत ती कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. स्वतः अमेरिका उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सोशल सिक्युरिटी मेजर्स मधला अमेरिकेचा तोटा हा $73 ट्रिलियन आहे. 1 ट्रिलियन म्हणजे एकावरती 12 शून्य. $73 ट्रिलियन सोशल सिक्युरिटी मेजर्स मधला वर्ग अमेरिकेचा तोटा आहे. आणि अमेरिकेची इकॉनॉमी किती? GDP तर अमेरिकेची इकॉनॉमी आहे $30 ट्रिलियन. अमेरिकेचं कर्ज आहे $37 ट्रिलियन, 125% कर्ज. आणि त्या सोशल सिक्युरिटी मेजर्सचा तोटा $73 ट्रिलियन. आज अमेरिका कोसळली का नाही? अमेरिका आजपर्यंत कोसळली नाही त्याचं कारण डॉलरला असलेलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान. जागतिक अर्थकारणामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये डॉलरला जे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे त्याच्यामुळे आजपर्यंत अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली नाही. अमेरिकेला कर्ज कोण देतं? वेगवेगळे देश आहेत ते अमेरिकेचे बॉन्ड्स विकत घेतात, ते अमेरिकेला कर्ज देतात आणि त्यामुळे अमेरिका कोसळली नाही. पण कोरोनानंतर जी परिस्थिती आली त्याच्यानंतर रशिया युक्रेन युद्धानंतर खास करून रशियावरती जे सँक्शन आर्थिक निर्बंध लादले गेले त्याच्यानंतर हळूहळू करत प्रत्येक देशाने डॉलरपासून दूर जायचा निर्णय घेतला. रिझर्व्ह करन्सीमध्ये 70% असणारे डॉलर आज रिझर्व्ह करन्सीमध्ये फक्त 55% आहेत आणि हळूहळू प्रत्येक देश ते सोन्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे आजपर्यंत गेल्या 80 वर्षात अमेरिकेने जे डॉलरचा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे जणू काही जगावर राज्य केलं की अमेरिकेची अवस्था आज तशी राहिलेली नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उगाच चौताळलेले नाही आहेत. या डिसेंबर 2025 मध्ये त्यांना $7.3 ट्रिलियन इतक्या कर्जाची परतफेड केली आहे, परतफेड करायची आहे आणि त्याच्यासाठी नवीन त्यांना कर्ज घ्यायचंय तर कोणी त्यांना कर्ज द्यायला तयार नाही आहे. आणि जर केलं नाही तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अमेरिका हा कर्जबाजारी देश आहे, दिवाळखोर देश आहे म्हणून जाहीर करावं लागेल आणि ही जगाच्या इतिहासातली सगळ्यात कठीण परिस्थिती असेल. आणि याचं कारण असं की हळूहळू कुटुंब व्यवस्थेवर जो आघात झाला आणि तो आघात झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला ते धक्के बसले. त्या धक्क्यांमुळे आज अमेरिकन अर्थव्यवस्था इतकी खिळखिळी झालेली आहे. रुपयाचं स्थान असं नाही आहे. त्यामुळे जर भारतामध्ये असं झालं तर भारत फार लवकर भारताची अर्थव्यवस्था डबलायला लागली आणि हे होऊ नये म्हणून माझं म्हणणं आहे की कुटुंब व्यवस्था अजूनही उद्ध्वस्त झालेली नाही तर ती आत्ता आपण जमेल तशी टिकवणं वाचवणं ही भारतासाठी आणि उद्याच्या विकसित भारत मधल्या उत्तम अर्थव्यवस्थेसाठी अतिशय गरजेची आहे.